तर हे गाईज मॅन वर्सेस वाईल्ड सर्वायवलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज. तर आम्ही चाललो होतो आता रामाची देवलात दक्ष बरोबर ना. ते तुम्हाला दाखवू का तुला राम सेवक. तर गाईज रामाची देवलात चाललो होतो आम्ही. आमच्या गावात राम मंदिर आहे. तर आज आहे रामनवमी आणि बाई रामनवमी आहे मग जरा भगवा कुर्ता घातला नाही मग काय घातला बाबा. तर मी थोडीशी अशी आउटफिट मारून चाललो आहे. राम मंदिर रामनवमी आहे तर गावामध्ये पालखी असते, रामजन्म असतो, खूप काय काय असतो. त्यात मला आधीच लेट झाला आहे. तर लेट्सी जाऊया लवकर आणि बघूया. मला जाम लेट झाला आहे. मी लवकर पण का नाही गेलो, मला 100% व्हिडिओ एडिट करायला सांगतील बोललो पण ती गेलं नाही. तर लेट्सी आता जातो मी राम मंदिरात. मला तिथं लाज वाटणार आहे कारण मी फर्स्ट टाईम असे कोणासमोर ब्लॉग करते. आपला कॅम्पिंगचा पण ब्लॉग होता, ते काय सगळी पोरच होती ना. आता लेट्सी बघतो आणि जातो तिकडे जातो आणि सांगतो तुम्हाला काय काय कसा काय. बाय काय रामाच्या देवळात मी पोचलो आणि दाखवतो तुम्हाला काय. नितीन सोमानी यांनी आपल्याला या ठिकाणी मंडप बांधून दिलेला आहे आणि मूर्ती सुद्धा त्या आपल्याला दिले. त्यांचं सुद्धा यश भेटला. यश रामाच्या देवळात सत्कार करण्यात येत आहे. ग्राउंड होतो बाई मी एवढे दिवस भाई आणि तर बघू दाखवतो तुम्हाला पुढं. आतमध्ये फुल पब्लिक आहे काय. मुरकुटे बाईंचा सत्कार या ठिकाणी कमी झाली का आपण देवळात आलो. आता पाया बिया पडलो आणि आता सगळे वाडावाडी चालले आणि आम्हाला इथं कोणाला बसून नाही द्यायचा कारण इथं पब्लिक जाम गर्दी करतात. बघू की आमच्या गावातली तरुण पिढी वाढते. फुलन पब्लिक आहे फुलन. मला व्हिडिओ काढायलाच जमत नाही काय एवढी गर्दी. हे आमच्या गावातले युवा त्याच्या मागं लपून काम चोरपणा करतात. एवढा गरम झालाय ना काय, हिशोबाच्या पलीकडे गरम झालाय. अरे शायनिंग नाही बाबा माझ्या ब्लॉगचं चॅनल आहे तर सबस्क्राईब करा. असं आहे त्याच्याकडून भिका मागून मी सबस्क्राईब करून घेतोय. तुम्हाला थोड्याच वेळात तुमच्याशी कनेक्ट होतो बरं कारण आता जाम लोक शिवाय मला म्हणजे वाढ बोलतात. चावल आहे ना, चावल पाहिजे काय, चावल पाहिजे चावल कोणते चावल वाढून वाढून अशी वाट लागली ना. जमलो एवढं वाढत पण यश 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 डाल वाटतं मी. यश बघू शकता तुम्ही खूप सेवा करताना मसिहा गावाचा आमच्या. काय मी आहे का इथं दोन तिथं दोन काय असं आहे तर कंटिन्यू वाढायला लागतं आम्हाला. जे थांबलो तर डायरेक्ट आमचा सुपरवायझर बघा. डायरेक्ट सुपरवायझर आम्हाला बरोबर की तू वाढायला म्हणजे थांबतच नाही. ड्युटी ऑन ड्युटी बंटे बाय. अशी सेवा तुम्ही करत राहा आयुष्यात. आमचं वैभव होईल गावात देवीला यात्रा असते ते बघतो. तर आज रामनवमी त्याला आहे बघा हे दुसरे सुपरवायझर. दुसरे आणि तिसरे सुपरवायझर मध्ये जरा भांडण झाले. एक बोलतो वाढ एक बोलतो नको वाढू. आता त्यांच्याच मीटिंग चालू आहे, आता डिस्कशन चालू आहे काय चुकतंय काय नाही ते बघतात. आता अशा रीतीने जेवायला बसलोय यश आणि मी. अरे पण तुला भात दिला मला भात नाही दिला. याच्या गावात आहे बघा त्याला भात देऊन गेले मला भात नाही दिला.
ही कुठली नाईनसबी मला काही समजत नाही. श्या. हे भात आलेला भात आण भात या सपोर्ट करताय का भात देवा बाबा आला बघ. त्याच्यात भावा भात नाही दिला मला. नाव तेजसनी भात वाढलाय. बस धन्यवाद. आता मी पण यांच्या अर्कात जेवतो सुखानी काय ते थोड्या वेळात तुमच्याशी जॉईन होतो. आता जेवतो थोड्या वेळात भेटू आपण. जेवण वगैरे झालं आहे. आता गाभाऱ्यात आहे. बाकी लोकांचं जेवण चाललंय. आता गाभाऱ्यात पाठीमागं पब्लिक जेवते अजून. आणि इकडे आपले श्रीराम पालखी काय माहिती आता कधी काढतात. दरवर्षी तर रात्री काढतात पण यावर्षी असं बोलतात की लवकर काढायचे वगैरे. आता काय माहिती किती वाजता काढतात. विदू आलाय द बड्डे बॉय. आज त्याचा बड्डे. वेदांत देशपांडे म्हणजे माझा भाव आहे तो. बघू बोल काय बघा वेदूचा बड्डे तर वेदूने आज माझा बड्डे येतो इथं महाभोजन दिले फक्त त्यांनी 500 रुपये केले. त्यांनी जेवण ठेवलं वेदूने. शुभमनी आता भाई जेवायला आत्ताशी बसलेत. ओह शिट यार. इसमें तो मुझे समझ में ही नहीं आ रही है क्या प्रॉब्लम है. या बिचारांनी शिरा पण तर भेटला नाही. गुलाबजाम पण तर भेटला. इतकी वांगीच भेटलीत बिचारे. काय ते बोलतात ना त्यासाठी चांगले कर्म करायला लागतात. शिरा बंद भेटला. बुंदी बंद भेटली. बुंदी ती एवढी होती. गावाचा जेव्हाचं सौभाग्य वाटलं बोलतो. सौभाग्य वाटला का शब्द त्यांनी वापरलं बघ. काय बोल सौभाग्य वाटलं काय. पालखी किती वाजता काढणार आहेत. पालखी जेवायला बसलेत. काय ज्यांना तो वाढायला लागेल ना थोडंसं वाढतो गाईज. आणि परत कनेक्ट होतो तुमच्यासोबत गाईज. आता मी चाललोय घरी. म्हणजे मंदिरातून चाललो घरी. चाललं थोडा वेळ रेस्ट करतो कारण भाई आता वाढून वगैरे दमलो थोडा. आणि थोडीशी भूक पण लागली मला परत. आणि आपल्या इकडचा रस्ता वगैरे साफ करावा लागेल कारण पालखी आपल्या घरी येते. म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी जाते ना. तर बघतो आता सगळं अंगण वगैरे झाडतो. तयारी करतो पुढची. पालखी किती वाजता निघणार आहेत काय अजून काय मला आयडिया नाही. आणि पुढची तयारी करतो. बाय. काय आम्ही आता मार्केटमध्ये आलतो. तर इथं ढोलपथक आहे. आमचं पण ढोलपथक आहे. मी पण एका ढोलपथकमध्ये. ही पण माझ्या ढोलपथक मधली ही पण माझी मैत्रीण आहे. तुम्हाला दाखवतो ढोलपथक. बड्डेचा केक घ्यायला आलतो तर ढोलपथक भेटला. मी पण चाललो. बाय बाय गाईज. मी आता जातो गावात. बाय बाय. तर गाईज आता रात्र झालेली आहे आणि मे बी आता पालखी निघाले वाटतं. तर आता चाललं आहे बघू. लेट्स सी. गावात जातो आणि आता पालखीनी आता वाजलेत रात्रीचे 11 आणि लवकर पालखी काढणार होते. तर काय माहिती बघू. गावात जाऊन आता बघतो. म्हणजे गावातच मंदिरात जाऊन सांगतो बघू. कळवतो पुढचे रिपोर्ट तुम्हाला. पालखी निघाले नाही मला पण नाही माहिती अजून. बघतो काय पालखी निघाले पण गोष्टी बघू शकते. इकडे कुत्रीची पिल्ल्याची गेली ते. आमच्या गावातली पालखी निघालेली आहे. पालखी आमच्या पुढे आहे. ओ माय गॉड. प्रेक्षक बघू शकता.
ब्लॉग चालू आहे युट्यूबला ब्लॉग. काय आता बघू पुढे जातो मी. पुढे जातो आणि पुढचे अपडेट तुम्हाला देतो. प्रथमेश भेटला इथं. आपल्या गावातले सगळे ओल्ड गँग भजन करतात आणि पालखी पाठीमागे. जो कॅम्पिंग वाला अक्षय त्या दिवशीचा चाललो घरी मी. आपल्या गाईज दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी निघले आणि गाईज आज आम्ही बारक्या पोरांनी खास पैसे काढून थंडा ठेवलेलं. सगळ्यांना वाटलं खूप छान वाटलं. असंच आम्ही पुढचे गेले अजून काहीतरी नवीन नवीन करत राहू. तर तुम्ही बाकीचा ब्लॉग एन्जॉय करा. काय ती पालखी आहे आपल्या प्रभू श्रीरामांची. ही आमची कोपऱ्यातली आई आहे. ही आमची कोपऱ्यातली आई आहे. जे त्यांचं घर आम्हाला जाम सपोर्ट करतो कॉपरेट. आम्हाला एवढी सपोर्ट करते ना खरंच. आयुष्यात एवढा सपोर्ट कोणी नाही केला. म्हणजे प्रत्येक बाबतीत काय पाहिजे पोरांना फक्त सांगा मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. समजा आई चुकून उभी राहिली ना बाबा 100% निवडून येणार. म्हणजे आम्ही आईला कोपऱ्यातल्या आई बोलतो कारण असं आईचं घर कोपऱ्यात आहे. मग तिला पहिल्यापासून कोपऱ्यातल्या आई असं नाव आहे आईला. तर पालखीची आई वाट बघते. पालखी अजून तिथंच आहे आणि पब्लिक भजन बोलते इथं. इकडे काय लिटिल गर्ल्स साड्या घालून आल्यात. इकडे बघा काय काय ते सगळे आपल्या गावातले चिल्ड्रन गँग. यांनी डान्स बसवलाय मला वाटतंय आणि डान्स करतात. खूपच डेंजर डान्स. चांगला आहे. गावठी ब्लॉग येतो. थंड ठेवलाय तर मला 10 वेळा बोलून दाखवला आतापर्यंत. बाकीच्या किती वेळा बोलून दाखवला काय माहिती. आणि आयोजन मध्ये थंडाचे पहिल्यांदा पोराने काहीतरी केलं ना आयुष्यात. 100 रुपयाचा थंड टाकते. 100 700 बस 6,000चा काय ठेवलं तर मला वाटतं वरच्यावर बोलून दाखवलं ना. 6,000 ठेवू पुढच्या वर्षी. पैसे जास्त काढू. पुढच्या वर्षी आपण पुढच्या वर्षी आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स तर असणारच. बरं. आणि फरसाण हे असं खूप सारं आम्ही ठेवणार आहे. तुम्ही नक्कीच बघा पुढचा ब्लॉग 22. बघू काय बघू पुढच्या मॅन वर्सेस वाईल्ड ब्लॉग बघत राहा. सबस्क्राईब करा. आपण एवढे सबस्क्राईब करा, शेअर करा, अप्राईज करा, क्लिक करा, अप्राईज करा. क्लिक करा. सॉरी वेज अप्राईज करा. गायचं तर यशच्या घरचे तर आलो.
तर त्यांचं घर आहे आणि यश भाई काम करतात. तर भाई त्यांच्या इथं दरवर्षी नाश्ता असतो आणि यावर्षी सुद्धा आहे. यावर्षी खाजेत आणि चहा तर असतोच भाई. तर भाई सगळे गावातली पब्लिक नाश्ता आणि हे करते. यश भाई काम फुल काम बिझी. काय आता पालखी देवीच्या मंदिराची इथे येईल आणि तिथं आरती वगैरे होईल देवीची. पालखी मागं आहे आणि मग इथून ब्राह्मणाळीमध्ये जाईल पालखी. तिथून मग ब्राह्मणाळीमध्ये फिरून मारुतीच्या देवळात, शंकराच्या देवळात, मारुतीच्या देवळात, गणपतीच्या देवळात, नदीवर आमच्या तिकडं. तर तुम्हाला अख्खा म्हणजे आमचा गाव कसा आहे ते पण दाखवीन एका ब्लॉगमध्ये. पण आता तिथून मग नंतर मग राम मंदिरात. आता इथं पालखी होईल. आता पालखी ब्राह्मण आले झाले आणि मंत्रालयाच्या घरी आहे. तर ते दरवर्षी पालखी आली का आईस्क्रीम देतात. यावर्षी पण दिले त्यांनी. हा बघा विघ्नेश नाही आहे. कोण आहे त्याचं नाव? तुझं नाव विसरलो. तुझं नाव काय? वियान. मला दे. तर वियान आईस्क्रीम वाटतंय. दिसतं फ्लेवर काय. हे बघा हे या आईस्क्रीमच्या नावाखाली फुकट गाव आहे काय. रोहित आईस्क्रीम खाते बघा कसा. आमच्या गावाची आन बान शान आईस्क्रीम खाते. मी पण आता आईस्क्रीम खातो. डोका दुखतोय ना गाय, जाम डोकं दुखतोय. गाय बघू एकदा इकडं आईस्क्रीम खातात सगळ्या आनंद खातात. हो माय गॉड आईस्क्रीम खातोय काय. आणि प्रवीण काय म्हणते इकडे ढोलकीला काय ते लावतात. ते बघा हे पण खातात आईस्क्रीम. बघा ते त्यांना बरोबर छान लागते काय छान. आम्हाला पिस्ता फ्लेवर भेटलाय. आम्हाला तर नाही. पांढरा फ्लेवर बघू कसं लागतंय. मस्त लागते नाही आंबट लागते. बघा आमच्या गावातले आमच्या बापू पण आईस्क्रीम खातात. बघू एकदा. काय सगळे आईस्क्रीम खायला. पण हे सगळे गेले पण एका जागेवर बस एका जागेवर उभे राहून आईस्क्रीम खायत होते. बापू ओके का बापू? मस्त. कशी लागली आईस्क्रीम? बाप मी त्यांना विचारतो कशी लागली तेव्हा तर नको बस. हा बघितलं आईस्क्रीमवर फुल फोकस. आईस्क्रीमवर फुल फोकस आहे काय. तर पालखी गेली. पालखी आता थोड्या वेळाला आपल्या घरी येईल. तर बघूया पाठीमागं आता इथं हा राधाकृष्णाचं मंदिर आहे. इथं आता पालखी आणि काय ना आरती होईल तिथं. ते लगेच जॉईंट हा आपला घर आहे काय. इकडं राधाकृष्ण मंदिर आणि लगेच तिथं आरती होऊन लगेच इथे घरासमोर पालखी. गाईच पालखी आता बाहेर येईल आणि आईने कोकम सरबत केला. कोकम सरबत काय आईने कोकम सरबत केला. मी बाहेर घेऊन जातो. म्हणजे विषय असा आम्ही म्हणजे दरवर्षी पालखी आली की काय ना काय म्हणजे असा थंडा स्प्राईट थम्सअप काय ना काय दरवर्षी देतो आणि चहा वगैरे. यावर्षी कोकम सरबत आणि थम्सअप आणणार होतो पण आई बोलते कोकम सरबत देऊ. कोकम सरबत देतो. बाय बाय. पालखी पुढे गेलेली आहे. मी आता
आता मी पण जातो आता थोडं पुढं आता जाणार शंकराच्या देवळात, तिथून पहिला गणपतीच्या देवळात आणि नंतर बजरंगबलीच्या देवळात, नंतर शंकराच्या देवळात. मी कोकम सरबत पितो, काय सगळ्यांनी पिला ना, मला जाम ताण लागली होती म्हणून. हा नाही पुरला मला माहितीये ना, मी माणसं बघून आणतो नाही. विषय काय होतो काय, एवढ्या रात्रीपर्यंत कोण येत नाही ना. म्हणजे आमचं घर आहे ना, आपला घर तो जरा असं असे एंडिंगला पडतो ना, म्हणजे व्हिडिओ सगळे असे एंडिंग. आता इथून लास्ट बजरंगबलीचं मंदिर, नंतर तिथून सगळा एंड होतो. तर मग तिथून सगळं काय डायरेक्ट रामाच्या मंदिरात पालखी जाते परत. बड्डे बॉय काहीच पालखी देवळात आली आणि आता एंड झालाय. इकडे लोक झोपले, काय तिकडे हिशोब चाललाय आणि पण जातो घरी. उशीर पण झाला, किती वाजले, 2:45 झाले. 2:45 झाले. माझा भाऊ माझ्या सोबत आहे अजून, प्रवीण कारंदे, फुल दमले. आता पण घासा बिसा भाई फुल, तो पण पकवात वाजून दमला, तो पण भाई, तो पण गाऊन पकवात वाजून. चलो काय त्यांचा हिशोब होत राहील. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लवकरच नवीन व्हिडिओ येईल. मला ती तुम्हाला सगळं गाव दाखवायचे. माझं गाव कराडी खुर्द. तर काय मी तुम्हाला असं बोलताना असं ऐकायला येईल का ब्लॉग बोलतोय, पण मी तो ब्लॉग असं माझ्या तो तोंडातच तसं निघतो. म्हणजे मी बोबडा बोलतोय का मला काय समजत नाही, पण ब्लॉग बोलत आहे ब्लॉग निघतो. तर जाऊ दे या गोष्टीवर, भेटूयात आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मॅन वर्सेस वाईल्ड नक्कीच काहीतरी तुफानी घेऊन येणार. आणि आता परत आपण काहीतरी करू काय, लवकरच मॅन वर्सेस वाईल्ड होणार. तोपर्यंत बाय गाय सगळ्यांना. बाय, आय लव्ह यू.